नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता वटपौर्णिमा आहे, 29 जून, वार आहे सोमवार. तर वटपौर्णिमा आपण साजरी करत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडे जे सणवार असतात त्या सणावाराबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसते. तर त्याबद्दल म्हणजेच की वटपौर्णिमा हा जो सण आहे, तर वटपौर्णिमेची काय कथा आहे, तर याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत. म्हणजेच की वटपौर्णिमेची कथा मराठीमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर वटपौर्णिमा का साजरी केली जाते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर आता वटपौर्णिमा हे जे व्रत आहे, तर हे व्रत ज्या महिलांचे विवाह झाले आहे तर त्या महिलांनीच, म्हणजेच की ज्या महिला सौभाग्यवती आहेत तर त्या महिलाच हे व्रत करत असतात. तर वटसावित्रीची म्हणजेच की व्रतकथा अशी आहे की ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे एक पवित्र आणि पौराणिक कथा म्हणजेच की वटसावित्री म्हणजेच की वटपौर्णिमा. आता भद्रा देशाचा राजा अश्वपती याला सावित्री नावाची अत्यंत गुणवान मुलगी होती. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराला पती म्हणून निवडले होते. सत्यवान अल्पायुष्य असून लग्नानंतर 1 वर्षातच त्याचा मृत्यू होईल अशी भविष्यवाणी नारद मुनींनी केली होती. मात्र सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि तिने सत्यवानाशीच विवाह केला. विवाहानंतर वर्षभराने सत्यवान अरण्यात लाकडे तोडत असताना अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तेव्हा मग यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीने यमराजाचा दृढतेने पाठलाग केला आणि त्यांच्याशी अत्यंत विद्वत्तापूर्ण संवाद साधला. सावित्रीच्या पतिव्रत्यावर आणि निष्ठेवर प्रसन्न होऊन यमराजाने तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने चतुराईने आपल्या सासूसासऱ्यांचे राज्य, त्यांना पुन्हा दृष्टी आणि स्वतःसाठी सत्यवानाच्या मुलांची आई होण्याचे वर मागितले. यमराजाने तथास्तु म्हटले. सत्यवानाची पत्नी म्हणून सावित्रीने हे वर मागितल्यामुळे यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. ज्या वटवृक्षाखाली म्हणजेच की वडाच्या झाडाखाली यमराजाने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले, त्याच वडाच्या झाडाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी मग व्रत हे करत असतात. तर मग वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती पूजा कोणत्या वेळेमध्ये केली पाहिजे किंवा कोणता वेळ जो आहे तर तो मुहूर्त म्हणजेच की चांगला आहे. तर आता उत्तम काळ म्हणजे 29 जून, वार आहे सोमवार, सकाळी 8:55 तर सकाळी 10:40 हा जो मुहूर्त आहे तर तो उत्तम मुहूर्त मानला गेला आहे. त्यानंतरचा जो मुहूर्त आहे तर दुपारी 11:56 तर दुपारी 12:52 हा एक मुहूर्त आहे. तर म्हणजेच की पौर्णिमा तिथी जी आहे तर ती कधी प्रारंभ होणार आहे, तर 29 जून रोजी प्रारंभ होणार आहे. म्हणजेच की पहाटे 3:07 आणि पौर्णिमा तिथी संपणार आहे 30 जूनला पहाटे 5:57 तर हा जो मुहूर्त आहे तर जे 2 मुहूर्त सांगितले गेले आहेत दुपारपर्यंतचे, तर त्या मुहूर्तामध्ये वटपौर्णिमेची पूजा केलात तरीही चालेल. पण बरेच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी हा जो मुहूर्त आहे तर तो पाळला जात नाही, कारण की प्रत्येक गावोगावी जी परंपरा आहे, जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी आहे. कोणताही सण असेल, उत्सव असेल तर तो संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या इकडे जर हा मुहूर्त पाळत असतील तर मग तुम्ही या मुहूर्तामध्ये मग वटपौर्णिमेची पूजा ही करू शकता. तर आता त्यामध्ये पूजेचं जे साहित्य आहे तर त्यामध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला आता म्हणजेच की सगळ्यांनाच माहिती आहे काय काय साहित्य लागतं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुले, फळे, आंबे, सुती धागा ज्याला आपण सूत म्हणतो, भिजवलेले हरभरे आणि विड्याची पाने, हे जे आहेत तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे. तर आता काय होतं की ही पण ह्या ज्या वस्तू आहेत तर यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बदल होतो. त्यामुळे तुमच्या इकडे ज्या वस्तू म्हणजेच की जे साहित्य घेऊन जात असतील ते साहित्य घेऊन जाऊन तुम्ही पूजा करू शकता. आता वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत जी आहे तर ती वटवृक्षाला हळदी कुंकू लावून पुष्पहार अर्पण केला जातो. वडाच्या झाडाभोवती सुती धागा जो आहे तर तो गुंडाळून आता काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा म्हणजेच की हाच पती आपल्याला 7 जन्म मिळावा म्हणून 7 प्रदक्षिणा घातल्या जातात. तर त्यानंतर मग ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत तर त्यांची मग ओटी ही भरली जाते.
तर मग आता ही जी माहिती आहे, तर म्हणजेच की ही जी कथा आहे, तर ही कथा समजलीच असेल तुम्हाला. त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करत असताना जोपर्यंत वडाच्या झाडाची पूजा होत नाही तोपर्यंत मग उपवास हे करत असतात, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर मग तुम्हाला कथा समजलीच आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.